Hello friends, welcome back to my YouTube channel ओनली केमिस्ट्री. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण थर्मोडायनॅमिक्समधील नेचर ऑफ हीट अँड वर्क हा भाग पाहिलेला होता. मग याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ वर्कचे टाईप पाहिले. मग याच्यामध्ये प्रेशर व्हॉल्यूम वर्क आणि मॅक्झिमम वर्क असे दोन एक्सप्रेशन आपण त्या ठिकाणी पाहिले होते. प्रेशर व्हॉल्यूमसाठी एक्सप्रेशन काय आलं ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर मॅक्झिमम वर्कसाठी किंवा डब्ल्यू मॅक्सची जी काय व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळली होती. डब्ल्यू मॅक्स इज इक्वल टू -2.303 NRT log to the base 10 V2 upon V1 किंवा हे जर प्रेशरसाठी घेतलं तर P1 upon P2 या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळाली होती. किंवा मग याच्यानंतर आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स पाहिलं. याचे जे काही वेगवेगळे स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट आपण पाहिले. किंवा मग वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. मग याच्यामध्ये ॲडियाबॅटिक प्रोसेस असेल, आयसोथर्मल असेल, रिव्हर्सिबल असेल, सायक्लिक असेल. या प्रत्येक प्रोसेससाठी तो लॉ कसा ॲप्लिकेबल आहे किंवा त्या लॉचं काय एक्सप्रेशन असेल फर्स्ट लॉचं हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आता या व्हिडिओमध्ये आपण याच्या पुढचा जो काही भाग असेल म्हणजेच एन्थाल्पीचा जो काही भाग असेल तो आपण या ठिकाणी आता पाहणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे आपला मग आता एन्थाल्पी अँड एक्सप्रेशन इन एन्थाल्पी चेंज. एन्थाल्पी म्हणजे काय आणि त्याचं एक्सप्रेशन आपण पाहणार आहे. फॉर एक्झाम्पल एन्थाल्पी ऑर हीट कंटेंट ऑफ सिस्टीम. एन्थाल्पी म्हणजे काय तर सिस्टीमचं हीट कंटेंट आहे. एन्थाल्पी कॅन बी डिफाईन ॲज सम ऑफ कशाची सम आहे इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. सिस्टीमची जी काही इंटरनल एनर्जी आहे, इंटरनल एनर्जी इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल यू अँड एनर्जी अरायजेस ड्यू टू प्रेशर अँड व्हॉल्यूम. कशामधून एनर्जी मिळते तर प्रेशर व्हॉल्यूममधून जी काही एनर्जी मिळेल ती एनर्जी. मग या ठिकाणी एच इज द एन्थाल्पी इज इक्वल टू यू प्लस पी व्ही. एन्थाल्पी इज अ स्टेट फंक्शन. एन्थाल्पी काय आहे आपलं हे स्टेट फंक्शन आहे. एन्थाल्पी इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कशी प्रॉपर्टी आहे ती एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. नेक्स्ट एक्सप्रेशन इन एन्थाल्पी चेंज. फॉर्म्युला ऑफ एन्थाल्पी. काय फॉर्म्युला आहे एन्थाल्पीचा एच इक्वल टू यू प्लस पी व्ही. इट इज अ स्टेट फंक्शन. ते काय आहे आपलं स्टेट फंक्शन आहे. तर पाहूया आपण इनिशियल स्टेटमध्ये कसं असेल ते आणि फायनल स्टेटमध्ये कसं असेल. स्टेट फंक्शन म्हणजे काय इट डिपेंड्स ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ सिस्टीम अँड नॉट ऑन द पाथ फॉलो बाय सिस्टीम. हे जे काही फंक्शन आहे कशावर डिपेंड आहे इट्स डिपेंड्स ओनली ऑन द इनिशियल अँड फायनल स्टेट ऑफ द सिस्टीम. नाव enthalpy of the first that is initial state H1 equal to internal energy at initial state U1 plus P1 V1 and it goes to the final state that is H2 equal to U2 plus P2 V2. Now change in enthalpy is given by enthalpyचा जो काही चेंज असेल तर तो घेतो आपण डेल्टा H is equal to H2 minus H1 which is equal to U2 plus P2 V2 minus U1 plus P1 V1 or which is equal to U2 plus P2 V2 minus U1 minus P1 V1 or which is also equal to U2 minus U1 plus P2 V2 minus P1 V1. U2 minus U1 equal to delta U and P2 V2 minus P1 V1 equal to delta PV. म्हणजेच डेल्टा H इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला डेल्टा U प्लस P डेल्टा V. सपोज द रिॲक्शन इज डन ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आता ही रिॲक्शन कॉन्स्टंट प्रेशरला घेतली तर काय येईल मग आपलं P1 इक्वल टू P2 इक्वल टू P म्हणजेच डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P. कसा आहे आता कॉन्स्टंट आहे आणि चेंज कुठं आहे फक्त व्हॉल्यूममध्ये. म्हणजेच डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस P डेल्टा V. चेंज कुठे आहे फक्त व्हॉल्यूममध्ये आहे. P कॉन्स्टंट आहे म्हणजे P डेल्टा V ॲट कॉन्स्टंट
pressure. Heat content of the system at constant pressure. हे डेल्टा एच म्हणजेच काय? Heat content at constant pressure. नाव क्यू. हीट कंटेंट कशाने दाखवतो आपण? क्यू न दाखवतो. आणि ॲट कॉन्स्टंट प्रेशरला काय म्हणणार आपण? क्यू पी म्हणणार. म्हणजेच डेल्टा एच इज इक्वल टू क्यू पी असं सुद्धा त्याचं एक्सप्रेशन आपल्याला मिळेल. इन सॉलिड स्टेट एन्थॅल्पी चेंज इज गिव्हन बाय. सॉलिडमध्ये जे काही एन्थॅल्पी चेंज असेल ते घेऊया आपण. डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस P delta V. For solid, there is a negligible change in volume at constant pressure. सॉलिडमध्ये काय आहे? अगदी कमी चेंज आपल्याला पाहायला मिळतो. कधी? ॲट कॉन्स्टंट प्रेशर. देन डेल्टा फी इक्वल टू 0. डेल्टा फी काय आला? 0 आला. आणि मग पी डेल्टा फी सुद्धा काय येईल? 0 येईल. म्हणजेच डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू फॉर अ सॉलिडसाठी असेल. नेक्स्ट आहे लिक्विड. इन जनरल एन्थॅल्पी चेंज इज गिव्हन बाय. याच्यासाठी कसा गिव्हन घेतला जातो? तर डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. फॉर लिक्विड देअर इज अ निग्लिजिबल चेंज इन व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. अगदी लिक्विडला सुद्धा काय आहे? सॉलिड प्रमाणच आहे. प्रेशर कॉन्स्टंट असेल तर त्याच्या व्हॉल्यूममध्ये चेंज काय होतं? अगदी निग्लिजिबल होतं. म्हणजे जनरली डेल्टा व्ही इक्वल टू 0. Therefore, P delta is equal to 0. Then delta H is equal to delta U for liquid. Solid साठी आणि liquid साठी सुद्धा दोन्ही व्हॅल्यू सारख्या आला. बट नाव इन द गॅसमध्ये हे इक्वेशन वेगळं आहे. पहा नेक्स्ट आपल्याला एक रिलेशन आहे. पहा डेल्टा एच आणि डेल्टा यूचं रिलेशन आहे. पहा डेल्टा एच आणि डेल्टा यूचं रिलेशन आहे. हे आपल्याला कशामधून मिळतं? पहा ही जी काही रिॲक्शन्स आहे ही रिॲक्शन गॅसियस स्टेटमध्ये जर झालेली असेल तर आपल्याला या ठिकाणी याचं रिलेशन आपल्याला पुटअप करता येतं. पहा याच्यावर क्वेश्चन सुद्धा असतं. पहा शो द रिलेशनशिप बिटवीन डेल्टा एच अँड डेल्टा यू. नाव फॉर गॅसियस स्टेट जनरल चेंज इन एन्थॅल्पी इज गिव्हन ॲज डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी डेल्टा व्ही. फॉर गॅसेस देअर इज अ कन्सिडरेबल चेंज इन व्हॉल्यूम ॲट कॉन्स्टंट प्रेशर. मग या ठिकाणी काय आहे? जो काय प्रेशर आहे तो प्रेशर कसा आहे या ठिकाणी? कॉन्स्टंट ठेवला तरी सुद्धा या ठिकाणी जे काही व्हॉल्यूम असेल या व्हॉल्यूममध्ये काय आहे? कन्सिडरेबल चेंज आहे. म्हणजे विचार करण्यासारखा चेंज त्या ठिकाणी आहे. म्हणजेच या ठिकाणी काय होईल? पहा डेल्टा एच इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी. पी कसा आहे? कॉन्स्टंट आहे. पण चेंज इन व्हॉल्यूम कसा आहे? φ2 मायनस φ1 आहे. Now delta H is equal to delta U plus P V2 multiply आहे त्याला P V2 minus P V1 in terms of number of mole. आता नंबर ऑफ मोल्स नुसार जर घेतला आपण आयडियल गॅस इक्वेशन तर कसं येतं गॅस इक्वेशन आपल्याला? आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू NRT आहे. बरोबर. म्हणजेच P V1. आता प्रेशर तर कॉन्स्टंट आहे म्हणजेच P येईल आपला. व्हॉल्यूम आहे V1 तर नंबर ऑफ मोल काय आहे त्याचे? मग N1. आर गॅस कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. म्हणजेच PV1 इक्वल टू N1 RT अँड PV2 इक्वल टू N2 RT. नाव पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन वी गेट डेल्टा U इक्वल टू N2 RT मायनस N1 RT. नाव डेल्टा U इक्वल टू RT कॉमन आहे. N2 मायनस N1 देन डेल्टा U प्लस RT डेल्टा NG. याप्रमाणे इक्वेशन आपल्याला मिळेल. डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NG RT. डेल्टा NG इज द डिफरन्स बिटवीन द नंबर ऑफ मोल्स. डेल्टा NG काय आहे? नंबर ऑफ मोल्समधला तो डिफरन्स आहे. पहा नाव नेक्स्ट MCQs. मग हे जे काय रिलेशन्स असेल हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह करता येतं. पहा काय रिलेशन मिळालं आपल्याला? डेल्टा H इज इक्वल टू डेल्टा U प्लस डेल्टा NG RT और RT डेल्टा
Ng. Enthalpy change during a reaction does not depends upon condition of reaction, initial and final concentration, physical state of reactant and product, and number of steps in the reaction. तर एन्थॅल्पी चेंज कशावर डिपेंड नाही, फक्त नंबर ऑफ स्टेपवर डिपेंड नाही, ती कंडिशनवर डिपेंड आहे. म्हणजे प्रेशर किती आहे किंवा त्या ठिकाणी टेम्परेचर किती आहे ह्या कंडिशन विचारात घेतल्या जातात. इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट, किती व्हॉल्यूम आहे इनिशियल स्टेटचं, फायनल स्टेटचं किती व्हॉल्यूम आहे, किंवा इनिशियलचं किती प्रेशर आहे, फायनलचं किती प्रेशर आहे, किंवा त्याचे फिजिकल स्टेट काय आहे, ते सॉलिडमध्ये आहे, लिक्विडमध्ये आहे का गॅसेसमध्ये आहे, ह्या स्टेट त्या ठिकाणी आपण कन्सिडर करतो. आणि फक्त आपण काय कन्सिडर करत नाही, नंबर ऑफ स्टेप्स त्या ठिकाणी कन्सिडर करत नाही. नेक्स्ट, फॉर गॅसेस एन्थॅल्पी चेंज इज गिव्हन बाय. गॅसेससाठी काय आहे इक्वेशन आपल्याला, ए असेल, बी असेल, सी असेल का डी असेल. तर त्या ठिकाणी पहा, डेल्टा एच इक्वल टू डेल्टा यू प्लस डेल्टा एन जी आर टी आपल्याला फायनल इक्वेशन मिळालेलं आहे. हे रिलेशन इम्पॉर्टंट आहे पहा एक्झामच्या दृष्टीनं. नेक्स्ट आहे पहा, प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. सिस्टीमच्या प्रॉपर्टी आहेत, तर त्या प्रॉपर्टी आपण पाहूया. फर्स्ट वन इज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑर एक्सटेन्सिक प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह किंवा एक्सटेन्सिक प्रॉपर्टी. लेट अस कन्सिडर अ बीकर. एक बीकर घेऊया आपण. सपोज वी ॲड सम वॉटर. वॉटर त्याच्यामध्ये ॲड करूया आपण. डज द मास ऑफ द बीकर रिमेन्स सेम. त्या बीकरचं मास सारखं राहील का, आपण 2-3 वेळा पाणी टाकलं सारखं राहील का, नो. मीन्स सो इट इज अ ॲडिटिव्ह इन नेचर. कसं आहे ते, ॲडिटिव्ह इन नेचर आहे. म्हणजे द प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम हुज व्हॅल्यू, ती जी काय प्रॉपर्टी आहे त्याची व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट, क्वांटिटीवर डिपेंड आहे. म्हणून याला म्हणायचं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. These property are called extensive property. For example, mass, volume, surface area, internal energy, free energy, enthalpy, entropy and heat capacity are the extensive property. या सगळ्या काय आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहेत. नेक्स्ट आहे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी और इंट्रिन्सिक प्रॉपर्टी. सपोज वी वॉन्ट टू चेक द टेम्परेचर ऑफ वॉटर. टेम्परेचर चेक करायचं आहे आपल्याला. आपण विहिरीमध्ये गेलेलो, पाणी घेतलेलं, ग्लासभर पाण्याचं टेम्परेचर मोजलं किंवा 1 बकेटभर पाण्याचं टेम्परेचर मोजलं, ते काय येणार आहे, सारखंच येणार आहे. सर्टन प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम हुज मॅग्निट्यूड डज नॉट डिपेंड ऑन क्वांटिटी ऑफ मॅटर प्रेझेंट. काही व्हॅल्यू आहेत, काही प्रॉपर्टी आहेत की ज्याची व्हॅल्यू अमाऊंटवर डिपेंड नाही, हे की नाही. टेम्परेचर आपण 1 ग्रॅम पाण्याचं घेतलं, 2 ग्रॅम पाण्याचं घेतलं, किंवा मग आपण 10 लिटर पाण्याचं घेतलं, किंवा पूर्ण विहिरीचं टेम्परेचर मोजलं, काय येणार आहे टेम्परेचर त्याचं सारखंच येणार आहे. म्हणजेच ती जी काय प्रॉपर्टी आहे ती कशी आहे, आपली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. फॉर एक्झाम्पल, टेम्परेचर, प्रेशर, डेन्सिटी, विस्कॉसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, मोलर हीट कॅपॅसिटी, कॉन्सन्ट्रेशन किंवा रिडक्शन स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल, pH, melting and boiling point, vapor pressure, surface tension. These are the intensive property. The ratio of two extensive properties is an intensive property. 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचा जर रेशो घेतला आपण तर तो काय आहे आपला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे पहा या ठिकाणी. मास अँड व्हॉल्यूम आर एक्सटेन्सिव्ह बट. आता मास आणि व्हॉल्यूम कसं आहे आपलं एक्सटेन्सिव्ह आहे, म्हणजे कशावर डिपेंड आहे, अमाऊंटवर डिपेंड आहे. देन डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मग डेन्सिटी कशी आहे आपली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. मग काय म्हणूया आपण, मास आणि व्हॉल्यूम कसं आहे आपलं हे एक्सटेन्सिव्ह आहे, पण डेन्सिटी कसं आहे आपलं इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे. MCQs. सरफेस एरिया इज अन एक्झाम्पल ऑफ. कशाचं एक्झाम्पल आहे सरफेस एरिया, इज अ एक्झाम्पल ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. सरफेस एरिया कशाचं एक्झाम्पल आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचं एक्झाम्पल आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज आर
इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. कोणती इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे? तर या ठिकाणी ऑल ऑफ द आर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. पहा या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये पाहिलं आपण, टेम्परेचर आहे, प्रेशर आहे, डेन्सिटी आहे, व्हिस्कोसिटी, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, मोलार मास असेल, हीट कॅपॅसिटी असेल, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, ऑल ऑफ दिस आर द प्रॉपर्टीज. नेक्स्ट, हीट कॅपॅसिटी. The amount of heat required to raise the system temperature by 1 degree Celsius is called heat capacity of substance. कशाला म्हणतो आपण हीट कॅपॅसिटी? की आपल्याला काय पाहिजे? टेम्परेचर पाहिजे. किती टेम्परेचर आहे? तर 1 डिग्रीनं जर टेम्परेचर वाढवायचं असेल तर त्याला म्हणतो आपण हीट कॅपॅसिटी ऑफ दॅट सबस्टन्स. द इन्क्रीज इन द टेम्परेचर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द हीट ट्रान्सफर. हे जे काय आहे इन्क्रीज झालेलं टेम्परेचर कशाशी प्रोपोर्शनल आहे? तर हीट ट्रान्सफर बरोबर डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. क्यू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा टी और क्यू इज इक्वल टू सी डेल्टा टी. सी काय आहे? प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे किंवा हीट कॅपॅसिटी असेल ती. सी डिपेंड्स ऑन द साइज, कंपोजिशन अँड नेचर ऑफ सिस्टीम. सी काय आहे? आपला हीट कॅपॅसिटीचा सिम्बॉल आहे आणि हे कशावर डिपेंड आहे? साईजवर डिपेंड आहे, कंपोजिशनवर डिपेंड आहे आणि नेचर ऑफ सिस्टीमवर सुद्धा हे डिपेंड आहे. पहा त्या ठिकाणी हीट कॅपॅसिटी ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स. 1 मोल ऑफ सबस्टन्सची जी काही हीट कॅपॅसिटी असेल ती किती असेल? Cm इज इक्वल टू सी बाय एन. द हीट क्यू रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ अ सॅम्पल इज Q equal to C into M into delta T, that is a C delta T. C is a specific heat of substance, M is the mass of substance and delta T is the change in temperature. Next MCQ, mathematical expression for heat capacity. काय असेल त्याचं एक्सप्रेशन? तर त्याचं एक्सप्रेशन आहे Q equal to C delta T. In Q equal to C delta T. C depends on कशावर डिपेंड आहे? साईजवर डिपेंड आहे, कंपोजिशन अँड नेचर ऑफ द सिस्टीम और ऑल ऑफ दिस. तर हे आन्सर आहे ऑल ऑफ दिस. सगळ्यावरती हे डिपेंड आहे. पहा या ठिकाणी relationship between Cp and Cv for an ideal gas or Poisson ratio. पहा आता हे जे काही कंटेंट आहे हे तुम्हाला CET किंवा नीट किंवा JEE साठी इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण हे एक्स्ट्रा घेतोय. पहा या ठिकाणी रिलेशन बिटवीन Cp अँड Cv. ॲट कॉन्स्टंट व्हॅल्यूम द हीट कॅपॅसिटी इज Cv. Qv इक्वल टू Cv dt इक्वल टू डेल्टा U. At constant pressure, the heat capacity is Cp and which is equal to Qp equal to Cp delta T equal to delta H. The difference between Cp and Cv can be derived for an ideal gas equation. For a mole of ideal gas, delta H is equal to delta U plus delta Pv. Delta H is equal to delta U plus delta RT or delta H is equal to delta U plus R delta T. Substituting delta H and delta U, then we get Cp delta T equal to Cv delta T plus R delta T. Divide with delta T, याला delta T न डिवाइड करू. Cp upon Cp equal to Cvr or Cp minus Cv equal to R. Cp equal to Cv plus R or Cp minus Cv equal to R means heat capacity at constant pressure minus heat capacity at constant volume equal to R and is the gas constant. Poisson's ratio. It is the ratio between heat capacity of a substance measured at constant pressure. काय आहे? इट इज द रेशिओ आहे. कशाचा रेशिओ आहे? हीट कॅपॅसिटीचा आहे.
measured at constant pressure Cp and constant volume Cv, then Cp upon Cv equal to gamma. Heat capacity of 1 mole of substance equal to Cm equal to C upon N. An example is a noble gas. For diatomic gases, diatomic गॅससाठी गॅमाची व्हॅल्यू आहे 7 upon 5 equal to 1.4. For example, O2N2Cl2 and F2. For triatomic gases, 8/6 equal to 1.33. For liquid and solid, Cp equal to Cv. MCQs आहेत. व्हॉट इज द रिलेशनशिप बिटवीन, काय रिलेशनशिप आहे Cp आणि Cv मध्ये? पहा, ए असेल, बी असेल, सी असेल का डी असेल? तर या ठिकाणी आन्सर आहे ए, Cp मायनस Cv इक्वल टू आर. पहा, या ठिकाणी रिलेशन दिलेले आहे आपल्याला Cp मायनस Cv इक्वल टू आर. नेक्स्ट, पॉइजन्स रेशो फॉर डायटॉमिक गॅस काय असेल तो? ए, बी, सी और डी. द आन्सर इज 1.4. पहा, या ठिकाणी रेशो आपण पाहिलेला आहे. फॉर डायटॉमिक गॅसेस रेशो इज 1.4.